आता बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच एक धक्कादायक बातमी नवी मुंबईतून। नवी मुंबईमध्ये अल्पवयीन मुलं ही नशेच्या आहारी गेल्याचं समोर आलंय। अल्पवयीन मुलं हुक्का ओढत असल्याचं समोर आलंय। जय महाराष्ट्राच्या हाती हा धक्कादायक व्हिडिओ लागलाय। नवी मुंबईतील हा संपूर्ण प्रकार आहे। नवी मुंबईमध्ये ही दृश्य आपण पाहतोय। अल्पवयीन मुलं नशेच्या आहारी गेल्याचं समोर येतंय। या ठिकाणी ही दृश्यामध्ये मुलं पाहतोय। अल्पवयीन मुलं आहेत आणि ही अल्पवयीन मुलं हुक्का ओढत असल्याचं समोर आलंय। जय महाराष्ट्राच्या हाती हा धक्कादायक व्हिडिओ लागलेला आहे। त्यामुळे नवी मुंबईतील पोलीस प्रशासन नेमकं काय करतंय असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। नवी मुंबईतील ही दृश्य आहेत। अल्पवयीन मुलं नशेच्या आहारी गेल्याचं समोर आलंय। अधिक माहिती घेऊया। आपल्या प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्यासोबत जोडलेले आहेत। कविता, हा नेमका व्हिडिओ कुठल्या परिसरातील आहे आणि पोलीस प्रशासन काय करतंय असा सवाल या निमित्तानं मात्र उपस्थित होतोय। नक्कीच जगदीश, हा जो धक्कादायक व्हिडिओ जो आहे तो आपल्या समोर आलेला आपल्याला पाहायला भेटतोय। जय महाराष्ट्राच्या हाती हा व्हिडिओ लागलेला पाहायला भेटतोय। गेल्या 1 महिन्याभरापूर्वी ही अल्पवयीन मुलं जी आहे ह्या डिवाइन बार अँड लॉजमध्ये हा जो हुक्का पार्लर आहे, या हुक्का पार्लरमध्ये हुक्का ओढताना आपल्याला पाहायला मिळतात। अल्पवयीन मुलं आहेत, त्यामुळे त्यांच्या आई वडिलांवरती जे आहे एपीएमसी पोलिसांकडून जे आहे ते गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि तब्बल एक महिन्यातच दुसऱ्यांदा पुन्हा जो आहे तो याच हुक्का पार्लरवरती जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एकंदरच पोलीस प्रशासन काय करतं असा सवाल जो आहे तो आता उपस्थित होताना पाहायला मिळतोय। जगदीश, धन्यवाद कविता, दिलेल्या माहितीबद्दल।